नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, संपूर्ण माझी फेसबुक पेज फॅमिली, संपूर्ण माझे सबस्क्रायबर्स आणि संपूर्ण माझी ऑडियन्स. म्हणजे जरी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तरी तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात, मला आत्मविश्वास आहे. तर तुम्हा सगळ्यांसाठी आपण आपल्या चॅनलवर दररोज अत्यंत महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आणत असतो. जसे की आपल्याला माहीतच असेल की आपण आपल्या चॅनलवर 2 मुद्दे लावून धरलेले आहेत. पहिला मुद्दा आहे की ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा. दुसरा मुद्दा आहे की सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू करावी. तर ई-KYC लवकर सुरू करायची कशासाठी हे तर आपण बघणारच आहोत. लवकर ई-KYC प्रक्रिया जर सरकारने सुरू केली तर माझ्या लाडक्या बहिणींना त्या पाठीमागे काय लाभ आहे, त्या पाठीमागे माझ्या लाडक्या बहिणींचा काय फायदा आहे, त्यासाठीच आपण हे लढत आहोत, हे आपण बघणारच आहोत. आणि सोप्या पद्धतीने ई-KYC म्हणजे कशासाठी, तर जसे की माझ्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, अशा सगळ्या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, त्या सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी, त्यांना इंग्रजी येत नाही. सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणींना बँकेत जायचं, ई-KYC करायची, किंवा आपलं आधार ई-KYC करायचं, किंवा रेशन कार्ड ई-KYC करायचं, किंवा वेबसाईटवर जाऊन आपण ई-KYC करायची, किंवा आपलं DBT ॲक्टिव्ह आहे का ते बघायचं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीलाच कळतातच असं नाही. म्हणूनच माझी लढाई कशासाठी आहे की सोप्या पद्धतीने तुम्ही ई-KYC करा. हां, मान्य आहे, मला माहीत आहे की ज्या माझ्या लाडक्या बहिणी शिक्षित नाही, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की माझ्या लाडक्या बहिणी शिकलेल्या नाही असं, परंतु ज्या माझ्या लाडक्या बहिणी कष्ट करून पोट भरत आहेत, मोलमजुरी करून पोट भरत आहेत, काबाड कष्ट करून पोट भरत आहेत आणि शेतात दिवसभर राबून पोट भरत आहेत, मग ते उन्हाळा असो की पावसाळा असो की हिवाळा असो, त्यांना शेतात जावंच लागतं, दिवसभर काम करावंच लागतं, तेव्हाच मोलमजुरीचे पैसे मिळतात. अशासुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आहेत. या माझ्या लाडक्या ज्या बहिणी आहेत ना, लाडकी बहीण योजनेमध्ये या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. तर यांना सगळ्यांनाच इंग्लिश कळते का, इंग्रजी कळते का, तर नाही. कारण की काही लाडक्या बहिणींना, म्हणजे आता जसं की त्यांच्या घरामध्ये जर कोणी असेल, त्यांचे पती असेल किंवा त्यांचे कोणी असेल, दीर असेल, भाऊ असेल, किंवा वडील असेल, किंवा सासरा असेल, जे कोणी त्यांच्या घरामध्ये जेंट्स असेल, समजा ते जर शिकलेले असतील, त्यांना जर कळत असेल, तर ते त्यांचं सांभाळत असतील, त्यांना शिकवत असतील. तो भाग दुसरा, म्हणजे तो भाग निराळा. परंतु मला काय म्हणायचं आहे की या ज्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया आणावी आणि सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही नियम आणि जास्त नियम आणि त्याच्यामध्ये काय अटी शर्ती ठेवू नका. कमीत कमी नियमांमध्ये आणि कमीत कमी अटींमध्ये आणि कमीत कमी तुमचे जे काय आहेत ना की हा पर्याय निवडा, तो पर्याय निवडा, असं निवडा, तसं निवडा, किंवा वडिलांचा आधार नंबर किंवा पतीचा आधार नंबर वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी सरकारने कमी कराव्या, पर्याय कमी ठेवावे, अटी कमी ठेवाव्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ई-KYC प्रक्रिया आणावी. हाच माझा उद्देश आहे आणि हाच माझं ध्येय हेच आहे की जेणेकरून या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ई-KYCमुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, ई-KYC अभावी त्या अपात्र झालेल्या आहेत, त्यांना पुन्हा लाभ मिळावा, त्यासाठी माझे हे सगळे प्रयत्न आहे बरं का. बाकी मला दुसरा माझा काही स्वार्थ नाही किंवा माझा दुसरा काही हेतू नाही. या सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ते सुरू व्हावे, या सगळ्या बहिणींना पुन्हा ई-KYC करता यावी, म्हणून मला सरकारला हे 2च मुद्दे माझे सरकारपर्यंत मला पोहोचवायचे आहे. कोणते, की ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा. म्हणजे
म्हणजे का? कारण की जर ई-KYC प्रक्रिया लवकर का सुरू करावी, तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींचे मार्चपासूनचे हप्ते हे बंद झालेले आहेत. मग आता अशा सगळ्या लाडक्या बहिणींना मार्चपासूनचे सगळे हप्ते मिळतील का? तर आता यावर तर आपण नंतर परत व्हिडिओ आणणारच आहोत, परंतु आता कमीत कमी जुलैपासूनचे तरी सर्व हप्ते सगळ्या लाडक्या बहिणींना मिळावे. आणि लवकर ई-KYC म्हणजे का? कारण की जर लवकर ई-KYC सुरू झाली ना, तर ठीक आहे, जूनपर्यंत हप्ते नाही मिळाले काही हरकत नाही, पण आता तरी असं म्हणतात ना, काय जो बह गई सो गंगा और रह गया सो तीरथ, आता तरी आपण सार्थक करूया. म्हणजे जुलैपासूनचे तरी तुम्हाला हप्ते मिळतील, जुलैपासूनचे तरी तुम्हाला हप्ते मिळतील. यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे की लवकरात लवकर शासनाने, महाराष्ट्र सरकारने ई-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींसाठी सुरू करावी. हा माझा उद्देश आणि हे माझं ध्येय आहे. बाकी माझा कोणताही स्वार्थ नाही यामागे. आणि सोप्या पद्धतीने म्हणजे की जसे की मी तुम्हाला आत्ताच सांगितले की ज्या ज्या बहिणींना सगळं कळतं त्या बहिणींचा तर काही प्रश्नच नाही आहे, परंतु ज्या बहिणींकडे छोटा फोन आहे, मग त्या बहिणींना कुठेतरी जाऊन ते सगळं करावं लागतं, कोणाकडे ओळखीच्यांकडे जाऊन ते करावं लागतं किंवा ते सगळं सांभाळावं लागतं. जसं की आपलं बँक खातं आहे, आपलं आधार लिंक आहे किंवा रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड ई-KYC आहे, DBT अकाउंट आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल ना, तर या प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रत्येक सरकारी योजनेमध्ये या बंधनकारक आहेत. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला करणे गरजेचे आहे, नाही तर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं काय, तर आता जर समजा तुमची माहिती जर समजा तुम्ही खोटी दिलेली असेल किंवा चुकीने ती तुमची माहिती जर सरकारकडे पोहोचली असेल, चुकीची माहिती, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा स्पेलिंग मिस्टेक झालेलं असेल तुमचं, किंवा तुमचं नावामध्ये जसं की तुमचं आता आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, पॅन कार्डवरचं नाव वेगळं आहे, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही वेगळंच नाव दिलेलं आहे, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर फरक आहे, बदल आहे, वेगवेगळा बदल आहे, तर तुमचा लाभ पुन्हा कसा सुरू होणार बरं, सांगा मला. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या बरोबर करणं गरजेचं आहे आणि अपडेट करणं गरजेचं आहे. कारण की या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बरोबर केलेल्या नाहीत आणि अपडेट केल्या नाही ना, तर मग तुमचे लाभ कसे सुरू होणार, नाही सुरू होणार तुमचे लाभ पुन्हा. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या चेक करा आणि अपडेट करा. कारण की काय होतं, खूप वेळा आहे ना, लाडक्या बहिणी खूप दिवस बँकेमध्ये जर समजा तुम्ही जात नसाल, तर तुमचं बँक खातं कदाचित बंद झालेलं असेल ना, तर तुमचे लाभ पण तुम्हाला मिळणार नाही. कदाचित सरकार तुम्हाला लाभ पाठवत पण असेल, पण तुमच्या बँकेत ते जमा होणार नाही. का? कारण की तुमचं बँक खातं अपडेट नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या ज्या आहेत ना, त्या लक्षात घ्या. मग एकच करा आता सगळ्या लाडक्या बहिणींनी, की तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या अपडेट करून घ्या, आणि जर काही म्हणजे चुकलेलं जर असेल तर ते सगळं बरोबर करा. म्हणजे काय होईल, येणारे हप्ते जे आहेत ना, ते तुम्हाला सर्व मिळतील. आता लाडक्या बहिणी बघा, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, माझ्या संपूर्ण परिवाराला मला एकच प्रेमपूर्वक विनंती करायची आहे की आपल्याला म्हणजे हे दोन्ही मुद्दे आपल्याला यशस्वी करायचे आहे. काही जरी झाले ना, तरी आपल्याला हे दोन्ही मुद्दे यशस्वी करायचे आहे. का? कारण की लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू झाली ना, तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लवकर जुलैपासून हप्ते मिळायला सुरुवात होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोप्या पद्धतीने जर ई-KYC सुरू केली ना, तर त्याच्यामध्ये सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना ई-KYC करता येईल आणि सगळ्या बहिणी पुन्हा पात्र होतील. हाच माझा उद्देश आणि हेच माझं ध्येय बरं का. लाडक्या बहिणी बघा, कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. म्हणजे म्हणजे शेअर का करायचा आहे, तर कारण की आपल्याला हा मुद्दा यशस्वी करायचा आहे ना, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त जर शेअर केला ना हा व्हिडिओ, तर आपला व्हिडिओ लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचेल. आणि सपोर्ट तुम्ही करा. तुमचा सपोर्ट जर तुम्ही केला ना, तर लवकर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि सगळ्या बहिणींना लवकरात लवकर सर्व हप्ते मिळतील.